पब्लिक जय शिवराय पब्लिक श्री स्वामी समर्थ. तुम्ही पाहू शकता मी आलेले हे आमच्या लिंबोनीच्या बागामध्ये. तर काल आम्ही लिंब काढले नव्हते, तर अशा प्रकारे आमच्या लिंबू सडून गेलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि ही 2 लिंब चांगलेले आहेत. तर आपण एक दिवस जरी लिंब काढणं झाले ना तरी अशा प्रकारे हे लिंब सडून जात असतात तुम्ही पाहू शकता. आणि लिंब भरपूर जास्तीचे पडलेत, कारण तर की आमच्याकडे 2 दिवस झालं पाऊस चालू आहे. तर तुम्ही पाहू शकता आमच्या लिंबोनीचा बाग एकदम हिरवा असा बाग झालेला आहे. आणि वरती झाडावरती पण भरपूर सारे असे लिंब आहेत. आणि ही आहे आमची लिंब ओढायची आकडी. तर जेवढा जास्त लिंबू असेल लांब तेवढा जास्त आपण अशा प्रकारे ओढू शकतो. आणि लिंबू जवळ आल्यानंतर आपण घेऊ शकतो, कारण तर की अडचणीतला लिंबू काढण्यासाठी आपल्याला याची गरज असते तुम्ही पाहू शकता. आणि ही आहे आकडी. ही आकडी म्हणजे आपल्याला झाडावरचे लिंब पाडण्यासाठी याची गरज असते आपल्याला. हे पाहू शकता तुम्ही त्याच्या तोंडा. आणि असं आकडीनं आपण लिंब पाडू शकतो. आणि ही आपल्याला लागत असते ती लिंब ओढण्यासाठी, आणि ती लागते आपल्याला लिंब काढण्यासाठी तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता हा लिंबू पूर्ण साईड ही त्याची चांगली आहे, पण उलसाक एकदम छोटासा डाग आहे. एवढ्या छोट्याशा डागामुळे एवढा अख्खा लिंबू आपल्याला फेकून द्यावा लागेल, कारण तर की एक दिवससुद्धा आपल्या लिंबाला जास्तीचं लेट झालेलं नाही चालत, कारण तर की ते लगेच खराब होतात तुम्ही पाहू शकता. आणि तर सध्या आपले इथले 5 ते 7 झाडामधले लिंब वेचून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता. आत्ता सध्या आपण 5 ते 6 झाडामधले लिंब वेचून मग मला परत इथं 2-4 राहिले आहेत. आणि इकडचं झाल्यानंतर इकडच्या साईडला आहेत 10 ते 12 झाडं, त्यानंतर त्या झाडातले. आणि खालच्या साईडला पण भरपूर सारे झाडं आहेत. मला तिथले पण लिंब वेचायचे. आणि तुम्ही पाहू शकता लिंबाची क्वालिटी पण आमच्या एकदम छान आहे तुम्ही पाहू शकता. लिंबाची क्वालिटी एकही लिंबू लहान मोठा नाही, एक पूर्ण लिंबू हा सरसकट एकसारखा आहे. एकसुद्धा लिंबू लहान मोठा किंवा असं डाग वगैरे असं काहीच नाही त्या लिंबावरती, कारण तर की आम्ही पूर्ण लिंबू हा एकदम चांगल्या प्रकारे घेतो. तुम्ही पाहू शकता लिंबाची क्वालिटी आमच्या इकडच्या. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. आणि शेती करायला वय नाही लागत, तर आपल्याला नाद लागतो शेती करण्याचा. आमच्या इकडच्या भागामध्ये लोक शेती करणाऱ्याला हसतात, असं म्हणतात की हां ह्या बायानं काय होणार किंवा तिनं काय करणार असं म्हणतात. पण मला त्यांना एकच सांगायचं आहे की जर प्रत्येक स्त्रीनं जर मनामध्ये काही ठरवलं ना तर ती करूनच दाखवत असते. मला त्यांना फक्त एकच सांगायचे की तुम्ही लोकांना कमी नका समजत जाऊ. आणि राहिला प्रश्न स्त्रियांचा, तर स्त्रिया काहीही करू शकतात. तर ते कामाच्या बाबतीत तर प्रत्येक महिलांनी काम केलंच पाहिजे ना असं माझं म्हणणं आहे. पण लोक कमी समजतात. कमी समजणाऱ्याचं मला काही देणं घेणं नाही आलेलं. मी माझं काम करणार आणि मस्त रुबाबात जगणार. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, आणि लाईक शेअर आणि सपोर्ट करा. जय शिवराय पब्लिक श्री स्वामी समर्थ. तुम्ही पाहू शकता मी आणले आमच्या रानामध्ये. आणि आज आम्हाला हातरायचं आहे ठिबक. तुम्ही पाहू शकता ठिबक हातरण्यासाठी आलो होतो. पाईप आतल्या साईडला होते त्यामुळं थांबलो होतो आम्ही, कारण तर की आमच्यात आम्ही घेतलेला होता एक आज रोजगारी त्यामुळं मग. आणि मी विदाऊट मल्चिंग पेपरच्या मिरच्या लावलेल्या आहेत. आणि काल आम्ही कोळपण पण झाले, तर 4 ते 5 सारे आमच्या कोळपण झालेल्या आहेत. आणि बाकीच्या कोळपायच्यात पण त्यानंतर आम्हाला कोंबडी खत टाकायचं आहे. कोंबडी खतामुळं मिरची एकदम छान होते. आणि आमच्या मिरचीपेक्षा छान पण आमचे वांगे आलेले आहेत तुम्ही पाहू शकता. कोण म्हणतं वांगे जरा जास्तीचे तुमचे दाट लागलेले आहेत असं म्हणतं, पण कारण तर की आम्ही हे भाजीपाला सुरुवातीलाच केलेला आहे प्लस तेवढं वर्ष. आणि आमच्याकडे लाईटिंगचे प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही विदाऊट मल्चिंग पेपरचाच लावलेला आहे भाजीपाला तुम्ही पाहू शकता. तर माझे आहेत 4 सरे जे आहेत ना ते आहेत वांग्याच्या. आणि टोमॅटो आहे. टोमॅटो नंतर थोडंसं मी घरखर्चापुरतं आपलं घरगुती खाण्यासाठी भेंडी लावलेली आहे तुम्ही पाहू शकता. भेंडी पण एकदम छान प्रकारे अशी उगवून आलेली आहे. आणि साईडला लावलेला आहे गवारचं पूर्ण एक अख्खा सार आहे तुम्ही पाहू शकता. आणि आम्हाला हातरायचं आहे ठिबक, त्यामुळे आम्ही पाईप पण 2 दिवस झाले हातरून ठेवलेले आहेत. पण सवड नव्हती तिकडच्या शेतामध्ये खुरपणी चालू आहे, त्यामुळं मग तिकडची खुरपणी झाल्यानंतर आम्हाला इथं ठिबक हातरायचं होतं. मग आज टाईम भेटल्यामुळं आम्हाला हातरायचं आहे आज ठिबक तुम्ही पाहू शकता. शेतकऱ्याला रविवार असो किंवा शनिवार असो, शेतकऱ्याचा सुट्टीचा वार हा निवडलेला नसल्यामुळं मग शेतकऱ्याला आठवड्यातले 7 दिवस आणि वर्षातले 365 दिवस काम केल्याशिवाय पर्याय नसतो शेतकऱ्याला तुम्ही पाहू शकता. आणि आज आम्हाला हातरायचं ठिबक. तर ठिबक हातरल्यानंतर
आणखीन भरपूर सारे काम होते आणि लिंब पण काढायचे होते आज आम्हाला. आमचा ठिबकचा पाईप करा तर की हा पाईप आम्ही मागच्या वर्षी आणून ठेवलेला होता आणि आम्हाला लावायचं होतं वांग, त्यामुळं मल्चिंग पेपर आणि ते पण आमच्याकडे लाईटिंगचे प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही लावलेला नाही. आणि आता मग हाच ठिबकचा पाईप आम्हाला आमच्या रानामध्ये आतरायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्याच पाईपावरती आम्हाला करायचं होतं आणि हा पाईप आणि मल्चिंग पेपर हे दोन्ही आम्हाला तिकडच्या रानामध्ये करायचे, ज्या ठिकाणी मी काल उडीद खुरपलेला आहे तिथं. पण आम्हाला टाईम नसल्यामुळं आणि जास्तीचं वातावरणानं पण आणि निसर्गाने पण साथ दिली नव्हती, त्यामुळं आम्ही लावलेला नव्हता. तर मग यावर्षी आम्ही विदाऊट मंचिंग पेपरचंच केलेलं आहे आणि जर चांगली साथ दिली ना या उत्पन्नात तर आम्ही मंचिंग पेपरवर पण लावणार आहोत. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. जय शिवराय पब्लिक श्री स्वामी समर्थ. तुम्ही पाहू शकता मी आणले आमच्या रानामध्ये आणि आज आम्हाला हातरायचं आहे ठिबक. तुम्ही पाहू शकता ठिबक हातरण्यासाठी आलो होतो. पाईप आतल्या साईडला होते त्यामुळं थांबलो होतो आम्ही, कारण तर की आम्ही घेतलेला होता एक आज रोजगारी, त्यामुळं मग आणि मी विदाऊट मंचिंग पेपरच्या मिरच्या लावलेल्या आहेत आणि काल आम्ही कोळपण पण झाले तर 4 ते 5 सऱ्या आमच्या कोळपण झालेल्या आहेत आणि बाकीच्या कोळपायच्यात. पण त्यानंतर आम्हाला कोंबडी खत टाकायचं आहे. कोंबडी खतामुळं मिरची एकदम छान होते आणि आमच्या मिरचीपेक्षा छान पण आमचे वांगे आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. कोण म्हणतं वांगे जरा जास्तीचे तुमचे दाट लागलेले आहेत असं म्हणतं, पण कारण तर की आम्ही हे भाजीपाला सुरुवातीलाच केलेला आहे म्हणलंच तेवढं वर्ष आणि आमच्याकडे लाईटिंगचे प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही विदाऊट मंचिंग पेपरचाच लावलेला आहे भाजीपाला. तुम्ही पाहू शकता. तर माझे आहेत 4 सरे जे आहेत ना ते आहेत वांग्याच्या आणि टोमॅटो आहे. टोमॅटो नंतर थोडंसं मी घरखर्चापुरतं आपलं घरगुती खाण्यासाठी भेंडी लावलेली आहे. तुम्ही पाहू शकता भेंडी पण एकदम छान प्रकारे अशी उगवून आलेली आहे. आणि साईडला लावलेला आहे गवारचं पूर्ण एक अख्खा सार आहे. तुम्ही पाहू शकता. आणि आम्हाला हातरायचं आहे ठिबक, त्यामुळे आम्ही पाईप पण 2 दिवस झाले हातरून ठेवलेले आहेत. पण सवड नव्हती तिकडच्या शेतामध्ये खुरपणी चालू आहे, त्यामुळं मग तिकडची खुरपणी झाल्यानंतर आम्हाला इथं ठिबक हातरायचं होतं. मग आज टाईम भेटल्यामुळं आम्हाला हातरायचं आहे आज ठिबक. तुम्ही पाहू शकता. शेतकऱ्याला रविवार असो किंवा शनिवार असो, शेतकऱ्याचा सुट्टीचा वार हा निवडलेला नसल्यामुळं मग शेतकऱ्याला आठवड्यातले 7 दिवस आणि वर्षातले 365 दिवस काम केल्याशिवाय पर्याय नसतो शेतकऱ्याला. तुम्ही पाहू शकता. आणि आज आम्हाला हातरायचे ठिबक. तर ठिबक हातरल्यानंतर आणखीन भरपूर सारे काम होते आणि लिंब पण काढायचे होते आज आम्हाला. आमचा ठिबकचा पाईप करा तर की हा पाईप आम्ही मागच्या वर्षी आणून ठेवलेला होता आणि आम्हाला लावायचं होतं वांग, त्यामुळं मल्चिंग पेपर आणि ते पण आमच्याकडे लाईटिंगचे प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही लावलेला नाही. आणि आता मग हाच ठिबकचा पाईप आम्हाला आमच्या रानामध्ये आतरायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता. ह्याच पाईपावरती आम्हाला करायचं होतं आणि हा पाईप आणि मल्चिंग पेपर हे दोन्ही आम्हाला तिकडच्या रानामध्ये करायचे, ज्या ठिकाणी मी काल उडीद खुरपलेला आहे तिथं. पण आम्हाला टाईम नसल्यामुळं आणि जास्तीचं वातावरणानं पण आणि निसर्गाने पण साथ दिली नव्हती, त्यामुळं आम्ही लावलेला नव्हता. तर मग यावर्षी आम्ही विदाऊट मंचिंग पेपरचंच केलेलं आहे आणि जर चांगली साथ दिली ना या उत्पन्नात तर आम्ही मंचिंग पेपरवर पण लावणार आहोत. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा.